शेतकरी महिलेचा जीव वाचवणाऱ्या जिगरबाज तरुणांचा मुख्यमंत्र्यांच्या वतीने हृदय सत्कार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक विद्याधर महाले पाटील यांनी सावरगाव तेलीतील तीनही धाडसी तरुणांचा केला सत्कार। तरुणांच्या धाडसाने शेतकरी महिलेला जीवनदानच मिळाले नाही तर तरुणांसमोर आदर्शही निर्माण केला। विद्याधर महाले पाटील नदीच्या पुलावरून पुलाच्या वेगवान प्रवाहात वाहून जाणाऱ्या शेतकरी महिलेला तीन धाडसी व जिगरबाज तरुणांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून मोठ्या शिताफीने वाचवले होते। काल दिनांक 26 तारखेला लोणार तालुक्यातील सावरगाव तेली येथे ही थरारक घटना घडली होती। शेतकरी महिलेला वाचवणाऱ्या उमेश चौधर, निलेश गाडेकर व उमेश लांडगे या तीन जिगरबाज तरुणांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने त्यांचे स्वीय सहाय्यक तथा मंत्रालयातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विद्याधर महाले पाटील यांनी आज दिनांक 28 जुलै रोजी चिखली येथील आपल्या निवासस्थानी हृदय सत्कार केला। तसेच या तरुणांनी एका शेतकरी महिलेला वाचवलेच, पण त्यांच्या या धाडसाने इतर तरुणांसमोर आदर्शही प्रस्थापित झाला, असे गौरवोद्गार त्यांनी काढले। विद्याधर महाले पाटील यांच्या हृदय सत्काराने हे तीनही धाडसी तरुण चांगलेच भारावले होते। लोणार तालुक्यातील सावरगाव तेली परिसरात गेल्या 4 दिवसांपासून संततधार व मुसळधार पाऊस कोसळत असून नदी नाल्यांना पूर आलेले आहेत। सावरगाव तेली येथील शेतकरी महिला यशोदा चव्हाण या शेतातून घरी परत येत असताना त्यांना गावाशेजारील तांडा वस्ती येथील छोट्या पुलावरून यावे लागले, परंतु या पुलावरील नदीच्या पाण्यातून येत असताना अचानक मोठा पूर आला व या महिला पाण्यात वाहून जाऊ लागल्या। हे दृश्य पाहून गावातील उमेश चौधर, निलेश गाडेकर व उमेश लांडगे या तीन तरुणांनी जीवाची अजिबात पर्वा न करता नदीच्या वेगवान प्रवाहात उड्या घेतल्या व मोठ्या शिताफीने यशोदा चव्हाण या शेतकरी महिलेला वाचवले। या थरारक घटनेचे तातडीने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक तथा मंत्रालयातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विद्याधर महाले पाटील यांनी या तरुणांच्या धाडसाचे कौतुक केले। तसेच आज सकाळी चिखली येथील निवासस्थानी या तीनही तरुणांचा हृदय सत्कार केला। या तरुणांनी दाखवलेले धाडस अतुलनीय असून त्याच्यापासूनच इतर तरुणांना देखील प्रेरणा मिळाली आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले। तसेच या तीनही तरुणांची आस्तीवाईकपणे चौकशी करून त्यांना शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे, देवानंद सानप, ऋषी दंदाले यांची देखील प्रामुख्याने उपस्थिती होती। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।